नमस्कार. घर म्हणजे काय असतं आपल्यासाठी? एक हक्काची, आरामाची जागा, बरोबर? पण विचार करा, कुणी राहण्यासाठी नाही, तर फक्त आणि फक्त पुस्तकांसाठी एक घर बांधलं तर? आज आपण अशाच एका विलक्षण वास्तूची गोष्ट जाणून घेणार आहोत, डॉक्टर आंबेडकरांच्या राजगृहाची. सुरुवातीलाच हे वाक्य बघा, ज्यांनी राहण्यासाठी घरापेक्षा पुस्तकांसाठी राजगृह उभारलं. हे एकच वाक्य त्या व्यक्तीच्या विचारांची आणि दूरदृष्टीची खोली किती असेल हे सांगून जातं. आणि हाच विचार आजच्या आपल्या या माहितीचा केंद्रबिंदू आहे. चला तर मग या अनोख्या कथेला एका मोठ्या जागतिक संदर्भात ठेवून पाहूया. आणि याची सुरुवात एका अशा दिवसापासून करूया, जो ज्ञानाचा उत्सव साजरा करण्यासाठीच ओळखला जातो. आजची तारीख आहे 23 एप्रिल, म्हणजेच जागतिक पुस्तक दिवस. हा एक खास दिवस आहे, जो आपल्याला पुस्तकांचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व पुन्हा एकदा आठवून देतो. पण हा दिवस फक्त पुस्तकं वाचण्यापुरता नाहीये. नाही, हा दिवस साजरा करतो ज्ञान, विचार आणि त्यातून घडणारं परिवर्तन. कारण कसं आहे ना, ज्ञानाशिवाय विचार कसे येणार आणि विचारांशिवाय समाजात बदल कसा घडणार, हे तिन्ही घटक एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. आता या जागतिक संकल्पनेला आपण एका अशा महान भारतीय व्यक्तिमत्वाशी जोडूया, ज्यांनी हे विचार फक्त मांडले नाहीत, तर ते अक्षरशः जगून दाखवले. एक असं व्यक्तिमत्व ज्यांचं अख्खं आयुष्य म्हणजे जणू काही पुस्तकांचा उत्सव होता, ते म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्यासाठी पुस्तकं म्हणजे फक्त कागदाचा गठ्ठा नव्हता, तर ती विचारांची जिवंत हत्यारं होती. ह्या स्लाईडवरचं वाक्य बघा, किती सोपं आणि तरी किती खोल आहे. ज्यांनी स्वतःच्या आयुष्यात पुस्तकांना सर्वोच्च स्थान दिलं. हे काही साधीसुधी गोष्ट नाहीये. याचा सरळ सरळ अर्थ होतो की वैयक्तिक आरामापेक्षा, सुखसोयींपेक्षा ज्ञानाची किंमत जास्त होती. आणि पुस्तकांना इतकं महत्त्व देण्याच्या याच विचारातून एका अद्वितीय वास्तूचा जन्म झाला. पण ही वास्तू फक्त दगड विटांची इमारत नव्हती. तो एक विचार होता, एक जिवंत विचार. कधी विचार केलाय की स्वतःच्या घरापेक्षा ग्रंथालयाला जास्त महत्त्व देणं म्हणजे नेमकं काय? या एका छोट्या कृतीमागे केवढा मोठा विचार असेल, नाही का? आता इथे बघा, किती छान फरक दाखवलाय. एका बाजूला हे आपलं नेहमीचं घर, जे आपलं वैयक्तिक आश्रयस्थान असतं. पण दुसऱ्या बाजूला आहे पुस्तकांसाठीचं घर, आणि ते बनतं एका संपूर्ण राष्ट्रासाठी विचारांचा किल्ला. राजगृह ही संकल्पनाच मुळी ही होती. ते फक्त आंबेडकरांचं घर नव्हतं, तर ते समाजासाठी ज्ञानाचं एक खुलं केंद्र होतं. आणि या वैचारिक किल्ल्यामध्ये पुस्तकं किती होती? 500? नाही, हजारो, अक्षरशः हजारो पुस्तकं होती. आणि ही पुस्तकं कुठून आली होती? फक्त भारतातून नाही, तर जगभरातून, कानाकोपऱ्यातून गोळा केलेली होती. यावरून त्यांच्या ज्ञानाची तहान किती प्रचंड होती याचा आपल्याला अंदाज येतो. राजगृह बांधणं ही काही अचानक सुचलेली कल्पना नव्हती, तर ते त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या ध्येयाचं एक प्रतीक होतं. आणि ते ध्येय होतं ज्ञानासाठीचं संपूर्ण समर्पण. खरं तर डॉक्टर बाबासाहेबांचं संपूर्ण आयुष्यच बघा ना, ते वाचन, अभ्यास आणि ज्ञानाचा प्रसार करण्यासाठीच होतं. हेच त्यांचं मिशन होतं. ज्ञान मिळवायचं आणि ते थांबवायचं नाही, तर ते समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचं, हाच त्यांचा ध्यास होता. मग प्रश्न पडतो की या सगळ्यातून, या घरातून, या पुस्तकांमधून, या समर्पणातून आज आपण काय घ्यायचंय? कारण हा फक्त इतिहास नाहीये, हा एक जिवंत वारसा आहे. आज राजगृह फक्त एक इमारत म्हणून उभं नाहीये. ते एक प्रतीक आहे, एक टाइमलेस सिम्बॉल. ते आपल्याला सतत आठवण करून देतं की ज्ञानामध्ये, पुस्तकांमध्ये किती ताकद आहे, समाजाला पूर्णपणे बदलून टाकण्याची ताकद. आणि शेवटी हा एक प्रश्न, की एका व्यक्तीचं ग्रंथालय, एका व्यक्तीची पुस्तकांची आवड खरंच जग बदलू शकते का? याचं उत्तर आपल्याला बाबासाहेबांच्या आयुष्यात आणि त्यांच्या राजगृहाच्या प्रत्येक विटेत सापडतं. नक्की विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही.